अतिशय उत्कृष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वच खेळाडूंच्या वतीने अण्णांचा आणि सर्व आपल्या जी आयोजक टीम आहे या सगळ्यांचंच आम्ही सर्व कार्यकर्ते मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी आपल्याला देखील विनंती करेल, इकडे या म्हणजे कॅमेरामध्ये याल. आपण देखील आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीला आणि आमच्या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वप्रथम अण्णांना खूप धन्यवाद देईन की क्रीडा हा जो आपले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव चालू आहेत, वेगवेगळे खेळ चालू आहेत, पुण्यात अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि क्रिकेट हा सर्वांचा आवडतीचा विषय आहे. अनेक टीम इथं सहभागी झालेले आहेत. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने याचं आयोजन झालेलं आहे. कुठल्याही गोष्ट करताना छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला गेला आहे. त्यामुळे मी आयोजकांचं आणि सर्व टीमचं इथं मनापासून धन्यवाद देईन. धन्यवाद. तब्बल 110 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि 110 टीम्स आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळत असताना शेवटच्या दिवसापर्यंत लढत असताना पाहायला मिळतील आणि एक कोणतरी विजेता या खासदार ट्रॉफीचा आपल्याला होताना पाहायला मिळणार. सर्वच मान्यवरांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पुढच्या मॅचला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा O2 कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या भागातील एक नामवंत व्यक्तिमत्व ज्यांचं कर्तृत्व देखील तितकंच आहे आणि त्याचबरोबर ते व्यक्तिमत्व देखील तितकंच महान आहे. आमचे सचिन मोरे साहेब देखील इथे उपस्थित राहतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. वेलकम सर. या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. धन्यवाद. न्यू बॅटर नवीन फलंदाचं नाव कळवा. उसळणारा चेंडू आपण पाहिलं तर पंच इथे कळवत आहेत. व्हाईट बॉल येतो, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. 2 धावा धावपल कोत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली. चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. स्कोर कार्ड होती वाढ होते आणि धावपल कोती इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. एक गडी बाद 7 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. पहिले षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू झाले. पन्हाळा संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. एक गडी बाद 7. कृष्णाच्या बॅट मधून चेंडू आपण पाहिलं तर इथे खेळलाय. फाइंडिंगला अडवण्याचा प्रयत्न देखील केला. तो चुका होत आहेत. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक घेतोय तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. एक गडी बाद 8 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांची 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये आजच्या दिवसातील चौथा सामना देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. एक गडी बाद 8. यावेळेचा चेंडूता बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. अडवला जातोय पॉइंटला. तोपर्यंत एक सिंगल येते आणि षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं सुरू आहे. एक गडी बाद 9 धावा. पहिल्या षटकात 5 चेंडू आतापर्यंत केलेत. गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. बॅटिंगसाठी कृष्ण आणि सुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कृष्ण ऑन स्ट्राईक 2 चेंडू 5. सुरेश 1 चेंडू 1. सरळ बॅटनं खेळलाय स्ट्रेट टू द ग्राउंड. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं संपलं जाईल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा त्या मात्र धावपल कोतात. एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजाकडनं छोट्या छोट्या चुका आपण पाहिल्या. काही खराब चेंडू मैदान ती पाहायला मिळाले. सुरेश परमार यांच्या प्रत्येक षटकाला 500 रुपयांचं बक्षीस आहे. सुधीर साळुंके यांच्या वतीनं
जेवढे षटकार खेळले जातील त्या प्रत्येक षटकाराची किंमत असेल 500 रुपये. बक्षिसांची खैरात आहे. सुरेश इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर गोलंदाजीच्या मार्क होती. दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. बॉलर्स नेम कपिल पवळे इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करतील. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा. कृष्णा गाडवे ऑन स्ट्राईक. 3 चेंडू 6. यावेळेचा चेंडूचा टप्पा थोडासा लाईन लेंथ गोलंदाज कपिल इथे भरकटताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल कळवत आहेत मुख्य पंच वसीम शेख सर. दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. चेंडू अवांतर. 1 धावसंख्या आणि स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक 1 गडी बाद 11. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू होते. 5 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहतोय. P1 P2 पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न होता, पायावरती आदळतोय आणि तिथे धाव देखील आपण पाहिलं तर येते. एक सिंगल आपण पाहिलं तर लेग बायच्या रूपाने पळून पूर्ण केले जाते. बारा धावा देखील आपण पाहिलं तर धावफलक होत आहेत. दुसरं षटक मैदान ते सुरू आहेत. 1 विकेट इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत गमावली गेली. 5 षटकं 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. कोणता संघ बाजी मारेल, कोणती टीम जिंकेल. इथे पुन्हा एकदा शरीरावरती आदळणारा चेंडू आपण पाहतोय. अपील चोरधर केला जाते. लेग स्टंप वरती कपिल पवळे सातत्याने अटॅक करतायत. फलंदाज सुरेश परमार यांच्यासाठी आपण पाहिलं तर एक डॉट बॉल मैदान ती टाकला तो. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती केलाय. 1 गडी बाद 12. दुसरं षटक सुरू आहेत. पॉवर प्ले देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक महत्वपूर्ण सामना तो देखील आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील इथे रंगलाय. सेकंड राऊंड साठी आपण लॉट्स करणार आहे. विजेत्या संघांच्या कॅप्टनना विनंती आपण संपर्क करा. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. अगदी मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. परफेक्ट बॉल आणि बॅटचं कनेक्शन होताना पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी कपिल पवळे या षटकात करतायत. सुरुवातीला पहिला खराब चेंडू होता, व्हाईट बॉल होता, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू अतिशय कमालीचे आहेत. बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत, निर्धाव चेंडू आलेत. चांगले कमबॅक केले. पुढे सरसावलेत, बॅकफूट होती गेलेत, मिड ऑफला उडवला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली हातातून सटकलाय, निसटलाय आणि त्यानंतर झेल मात्र सुटलाय. रोहित कडनं चुकी होते, रोहित धावडेकडनं चुकी होते आणि चुकीला माफी नाही तोपर्यंत धावा देखील येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. एक सिंगल आपण पाहतोय. स्कोर कार्ड पुढे जातोय. 1 गडी बाद 13. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं ते सुरू आहे. विजेत्या टीमच्या कॅप्टन विनंती आपण संपर्क करा. सेकंड राऊंड साठी लॉट्स केले जात आहेत. कॅप्टन आपण संपर्क करा. पुढ्यात टाकलेला चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. अतिशय सुंदर कमबॅक आणि कमालीची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये कंजूसभरी गोलंदाजी कपिल पवळे इथे आपल्याला करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 डॉट बॉल आलेत. एकही चौकार आला नाही, एकही षटकार आला नाही आणि प्रतिस्पर्धीनं रोखून ठेवले. पहिल्या षटकात 10 धावा, या षटकात आतापर्यंत 3 धावा. यावेळेचा चेंडू होता, फटका तर केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत. सेल टिपण्याचा प्रयत्नच केला नाही आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. एक सिंगल येते. 2 षटकं आपण पाहिलं तर कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धावा. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज सज्ज होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा. 2 षटके कंप्लीट होत आहेत आणि बनवलं जात आहेत 14 धावा. तिसरं षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर सज्ज होत आहेत. बॉलर्स नेम सुमित येत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती षटक क्रमांक 3 करण्यासाठी. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक करतोय गोलंदाज सुमित. संघनायकानं पुन्हा एकदा सुमितच्या खांद्यावरती जबाबदारी दिली, विश्वास दर्शवलाय. यावेळेचा चेंडू होता, बॅटच्या आतील कडा घेतली असेल की नसेल या गोष्टींच्या चर्चा सुरू आहे, परंतु चेंडू पाठीमागे जातोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये बाईच्या रूपानं
अतिरिक्त अवांतर बोनसचा नशिबाचा चौकार 4 धावा. एक गडी बाद 18. 2 षटक संपली. पॉवर प्ले मध्ये फार कमी धावा आल्या. दुसऱ्या षटकात कपिल यांनी फार कंजूसभरी गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या षटकात जे काय कमवलं सुमित यांच्या पहिल्या चेंडूवरती विकेट किपर आणि गोलंदाजानं गमावलं आणि धावा येतात 4. 18 धावा, एक गडी बाद. विजेता टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा. सेकंड राऊंड साठी लॉट्स होत आहेत. पुन्हा तक्रार चालणार नाही. फुल टॉस चेंडू होता एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. वाईट स्ट्रॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चुकी करतायत. रोहित धावडेंकडनं आज चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पंच तिथे कळतायत नो बॉल, नो बॉल आणि तिथे धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. नो प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. शिवनेरी संघाचे कॅप्टन. चला पटपट आपण सेकंड राऊंडचे लॉट्स करतोय. कॅप्टन विनंती, आपल्या नावाचा नामोल्लेख झालेला आहे. इथे आता आक्रमण केलं आणि बॉल मात्र झेल टिपलाय. कमालीचा कॅच, कार्बन कमाल कॅच. बाउंड्री लाईन वरती आपण पाहिलं तर फ्री बॉल अडवलाय असं म्हणायला काय हरकत नाही, कारण का आता फ्री चेंडू होता. अगोदरचा नो बॉल आला होता आणि तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक देखील प्रचंड खुश झाला होता ज्यावेळी चेंडू अडवला होता, हातामध्ये पकडला होता, परंतु पंचांनी अगोदरच कळवलं होतं की पुढील चेंडू फ्री हिट आहे. 20 धावा. संतोष यनपुरे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. यावेळेस संधी नसेल, बॉल मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. 6 धावा. अ 27 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमावली गेली. तिसरे षटक सुरू आहे. कृष्णा बॅटिंग करतायत. जबरदस्त मॅन इन फॉर्म. 9 चेंडू 14. सुरेश परमार 5 चेंडू आणि 3 धावा. सुरेश यांनी देखील फार मोठा फटका खेळला होता, परंतु संतोष यनपुरे काय कमालीचे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. अगदी चांगला चेंडू अडवला. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय कॅप मधून फाईन लेगला बॉल फरार. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय कणकणीत दणदणीत चौकार. सचिनजी मोरे साहेबांच्या शुभास्ते आपण सेकंड राऊंड साठी लॉट्स त्या ठिकाणी करतोय. कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होतात. विजेत्या पहिल्या 3 संघांचे कॅप्टन आहेत आणि या सामन्यातील विजेता संघ अशी 4 संघांमध्ये आपण ड्रॉ करतोय आणि ड्रॉ झाल्यानंतर विजेत्या संघाची मॅच ज्या टीम बरोबर असेल तो सेकंड सामना होईल. त्या अगोदर राहिलेल्या 2 चिठ्ठीमधील संघांची पहिली मॅच असेल. वेगाने टाकलेला चेंडू होता. वेगाचा गतीचा वापर करतोय गोलंदाज. वाईड लाईनला पकडून मारा इथे मैदान टिकेला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे टाकला जातोय. एक 30 धावा धावपल होत आहेत. एक विकेट गमावली. तिसरं षटक सुरू आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. विनंती एकच असेल की जर तुम्हाला थर्ड अंपायर DRS घ्यायचा असेल तर काही सेकंदातच घेत चला. 15 ते 20 सेकंदाचा कालावधी असतो, कारण का टेक्निशियनला ते दाखवण्यासाठी सोयीस्कर बनतं. परंतु जर तुम्ही थोडासा उशिराने DRS घेतला तर तिथे फार वेळ जातो थर्ड अंपायरचा निर्णय येण्यासाठी. पहिली मॅच असेल शिवनेरी विरुद्ध सिंहगड आणि त्यानंतर दुसरी मॅच असेल विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात सिंधुदुर्ग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल शिवनेरी विरुद्ध सिंहगड आणि दुसरी मॅच असेल विजेता संघ या मॅच मधील विजेता विरुद्ध सिंधुदुर्ग या 2 संघात सेकंड मॅच असेल. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अतिशय सुंदर आपण पाहतोय. चांगला चेंडू रोहित धावडे आपल्याला अडवताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न चांगला होता. सुरुवातीला कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाले, परंतु काही धावा त्यांना आपल्या संघासाठी इथे मात्र रोखले गेल्यात आणि धावपल कोती देखील इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळतात. मला वाटतं एकच सिंगल घेतली. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर
एक कडी बाद 32वा. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होईल. 5 षटकांची मॅच आहे. 5 ओव्हरचा सामना. एक गडी बाद 32. पन्हाळा संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय. यानंतर सेकंड राऊंडची जी पहिली मॅच होणार आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहे, त्यामुळे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क करा. पहिली इनिंग संपली की लगेचच पुढील मॅचचा टॉस होणार आहे. 32वा धावफलक होत आहेत. एक विकेट गमावली. 3 षटक कंप्लीट. चौथं षटक सुरू होतंय. पहिला चेंडू टप्पा पडला, पडू दिला, वाट पाहिल्याने नंतर चेंडूची वाट लावली. बॉल सीमा पार. रोहित वरती केलं आक्रमण. पहिल्या चेंडूवरती टोकलाय. उत्तुंग षटकार. रोहित धावडे आता गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. आक्रमण केलं ते स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरतून कृष्णा गाडवे यांच्या बॅटमधून षटकार येतोय. सोपं जीवनदान मिळालं कृष्णा गाडव्यांना आणि त्या जीवनदानाचा फायदा मात्र मैदान ते घेतला जातोय. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू होता. फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकाचा तोल मात्र सरकलाय आणि झेल मात्र तिथे सुटला गेलाय. नाना त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. चुका देखील आपण पाहिलं तर होत आहेत. नानांनी कॅप्टनला कारण दिले की सूर्याची किरण डोळ्यावरती आली आणि कदाचित आली देखील असतील. एक शॉर्ट रन आहे. आत्ताची एकच धाव आहे. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. षटकार. 6 धावा. पंचेचाळीसावा धावफलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमावली. चौथं षटक सुरू आहेत. रोहित वरती आक्रमणाचा तडाखा मात्र सुरूच आहे. हा बरोबर ना. 2 षटकार 1 सिंगल. एक शॉट अंपायरने दिला ना, तोच इथे मांडला. आणखीन एक, अजून एक, बॅक टू बॅक दुसरा. रोहितच्या चेंडूला दाखवले आसमान. बॉल सीमा पार. षटकार. संघाचं अर्धशतक पूर्ण होते. टीम पन्हाळा 51 धावा. एक गडी बाद 51. चौथं षटक मैदान ती सुरू आहे. कृष्णा गाडवे बॅटिंग करतायत. 16 चेंडू 38. सुरेश परमार बॅटिंग करतायत. 5 चेंडू 3. रोहितचा इथे आपण पाहिलं तर थोडस महागडे षटक. यावेळी चांगला चेंडू होता. थोडासा पुढ्यात टाकला. 2 पायांच्या अगदी मधोमध टाकण्याचा प्रयत्न होता. एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदान ती केला जात नाही. चुका होत आहेत. बॅकअप थोडासा खराब आहे, परंतु सुरेश परमार स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत आणि आता जबाबदारीचा खेळ इथे मैदान ती केला जाईल का. एक गडी बाद 52. सुरेश परमार यांच्या प्रत्येक षटकाराची किंमत आहे 500 रुपये. इथे चेंडू मात्र खेळला. एक्स्ट्रा कव्हर गॅप मोठा. एक टप्पा घेत 2 टप्पा घेत चेंडू अडवलाय आणि तिथे धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केला. आता 2 धावा. एक शॉर्ट रन. आताची एकच धाव. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती संपेल. 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 53. या षटकात 21 धावा आल्या. प्रचंड मोठं आक्रमण रोहितच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळालं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 53. धावा धावफलक होत आहेत. एक विकेट गमावली. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर कंप्लीट होतं आणि शेवटचं अंतिम 5वं षटक सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर इथे आमंत्रित केला जाते. गणेश बोडके 5वं षटक आपल्याला करताना पाहायला मिळेल.
53 धावा धावपल कोत आहेत. एक विकेट कमवली गेली. शेवटचे षटक करण्यासाठी स्वतः गणेश बोडके मैदानात आहेत. सुरेश परमार 6 चेंडू 4, कृष्णा गाडवे 17 चेंडू 39. आणि इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चुका होताना पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर चेक करतायत. तिसऱ्या पंचांकडे देखील इथे आपण पाहिलं तर मागणी केली आहे. थ्रो गोलंदाजी केली आहे का ते देखील चेक केलं आहे. तर अंपायर कडे निर्णय सोपवलेला आहे. तिसरे पंच चेक करतायत. काय निर्णय असेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग वरती आहे. शेवटचं षटक आहे. अंतिम षटक आपण पाहतोय गणेश कडनं केला ते स्लॉगवर टेतूर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी असेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर अंपायर कडे निर्णय पाठवलाय. थ्रो गोलंदाजी आहे की काय चेक केलं आहे. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय तो इट्स अ नो बॉल आणि षटकार आहे का अंपायरचा. गोलंदाज इथे बंद केला जाईल. नो बॉल तर आहे परंतु षटकार आहे की नाही या गोष्टीची अजूनही चौकशी होते. चेक करतायत. निर्णय जसा येईल तोही तुम्हाला दाखवला जाईल, सांगितला जाईल. ऍक्शन रिप्ले त्याचा तुम्ही स्क्रीनवरती क्रिकलाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून पाहू शकाल. दूध का दूध आणि पाणी का पाणी हे दाखवण्याचं काम क्रिकलाईव्ह स्पोर्टची टीम करते. चौकार आहे. नो प्लस 4, 5 धावा आणि पुढील चेंडू मैदान ती फ्री हिट बॉल. चौकार आहे. बाउंड्री 4 धावा सर. हा गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर थोडंसं चेंज होताना पाहायला मिळतोय. आयडियलचे सभासद आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होते येत आहेत. मार्शल अर्थातच गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर संतोष यनपुरे. फ्री हिट चेंडू होता. चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. शेवटचे षटक आहेत. एकतर पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पळून पूर्ण केला. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे बदलत आहेत. 60 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. एक गडी बाद. कृष्णा गाडवे बॅटिंग करतात. 19 चेंडू 45. सुरेश परमार 6 चेंडू 4. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. नो बॉल आणि त्यावरती ठोकलाय उत्तुंग षटकार. 7 धावा. सदुसष्ट धावा धावपल कोते आहेत. एक विकेट कमवली. 5वं षटक सुरू आहे. छोट्या छोट्या चुका देखील आपण पाहतोय. फ्री हिट बॉल. फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या जवळ अडवलाय आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर पळून पूर्ण केला. त्यात एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. सुरेश परमार स्ट्राईक वरती येत आहेत. 6 चेंडू आणि 4. सलामीपासून बॅटिंग करतायत. सेट बॅटर आहेत. सोडून दिलाय. टप्पा पडल्यानंतर पंच कळतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक खराब चेंडू होते. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर येते. धावसंख्या पुढे जाते. 69 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. 5वं षटक सुरू आहे. संतोष यनपुरे गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. फुल टॉस चेंडू होता. बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. सुरेश परमार यांच्यासाठी टाकलेला चेंडू होता. अगदी रमत गमत हळुवारपणे धावा पळून पूर्ण करतायत. मला वाटतं सलामीपासून ते बॅटिंग करतायत. आतापर्यंत 7 चेंडू खेळलेत आणि 5 धावा त्यांनी इथे बनवलेल्या आहेत.
कृष्ण गाडवे बॅटिंग करतात. 21 चेंडू 52, अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेत दुसरं अर्धशतक आपण पाहतोय. रोहित गुंटे त्याबरोबर कृष्णा गाडवे या खेळाडूंनी कमालीचा खेळ केलाय. बॅक टू बॉलर अडवलाय. संतोष यनपुरे आपण पाहिलं तर चेंडूला अडवतात, तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. अ 70 धावा धावपल आहेत. एक विकेट आपण पाहिले तर इथे गमवली. 5वं षटक सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील बाकी. पुढ्यात टाकलेला चेंडू होता. शपलून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपरचा चेंडू फाइंडिंगला अडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, थोडस चाचपळत आहेत परंतु अडवत आहेत आणि फेकी होतीये. तोपर्यंत एक सिंगल येते. 71 धावा त्या मात्र धावपल आहेत. शेवटच्या षटकात म्हणजे संतोष यनपुरे यांच्या षटकात फार कमी धावा आल्यात असं म्हणायला काय हरकत नाही. एक चुकी पाहायला मिळाली. जिथे नो बॉल आला त्यावरती षटकार आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक स्लॉग ओव्हर मध्ये त्यांनी इथे केलेला आहे. स्लोअर वन चेंडू होता. कमी गतीने टाकलेला चेंडू डीप विकेटला अडवला जातोय. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी येते. तोपर्यंत पळून पूर्ण केला जातात की नाही चेक करतील थर्ड अंपायर. डिसिजन पेंडिंग वरती. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चेक केला ते. सुरेश परमार सुरुवातीपासून बॅटिंग शेवटपर्यंत करताना पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग म्हणावी तशी पाहायला मिळाली नाही, कारण का आता चौकार षटकार अपेक्षित होते बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यांच्या बॅटमधून आघाडीचे बॅटर होते, सलामीचे बॅटर होते. नॉट आउट. आताच्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 73. विजयासाठी टार्गेट ठेवले 30 चेंडू आणि बनवायच्या 74 धावा. अविनाशजी चरवड साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार क्रीडा महोत्सव मध्ये आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. अविनाशजी चरवड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. पुढील दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी या. मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. शिवनेरी आणि सिंहगड या दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शिवनेरी संघाचे कॅप्टन, सिंहगड संघाचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टनना विनंती आहेत. मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. आदरणीय अविनाशजी चरवड साहेबांना विनंती करेल, आपल्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. मान्यवर पाहुण्यांना विनंती करेल. सचिन भाऊ मोरे यांना विनंती करेल आपण या. बजरंग शेठ चरवड साहेबांना विनंती, आपण या. सगळ्याच अतिथी मान्यवर पाहुणे आवर्जून उपस्थित आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही आपल्या पुण्याचे लाडके खासदार मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. चला दोन्ही कॅप्टन, दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी या. मान्यवर पाहुणे उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे कॅप्टनना विनंती आहे थोडं पटपट या, कारण का अगोदरच सूचना केल्या आहेत की मॅचेस शेड्यूल नुसारच होणार आहे. त्यामुळे कुणी कुठे जाऊ नका, जसं मॅच संपेल पुढील मॅच लगेच सुरू होणार आहे. दोन्ही संघनायक उपस्थित होत आहेत, दोन्ही कॅप्टन आपल्या समोर येत आहेत. मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहेत. सिंहगड टीमचे कॅप्टन आहेत. नाणेफेकीचा कौल देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सिंहगड विरुद्ध शिवनेरी हे 2 संघ आपण इथे पाहणार आहोत. कोण कॉल करते? ओके, शिवनेरी संघ कॉल. टेल टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः काय निर्णय? बॉलिंग. सकाळी पण टॉस जिंकला, बॉलिंग घेतली, आता पण तेच. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळी वेगळा संघ होता, आता समोर आव्हान मोठं आहे. किती धावांपर्यंत रोखाल प्रतिस्पर्धीनं? संघ घरातलाच आहे, लांबचा नाहीये. त्याचे सगळे हावभाव आपल्याला माहिती आहेत. खासदार क्रीडा महोत्सव ही स्पर्धा आपण पाहिलं तर अतिशय रंगतदार रोमहर्षक खेळमेळीच्या वातावरणात संपन्न होते. काय सांगाल? खरंच खासदार आपले सर्वांचे लाडके मुरलीधरांना मोहोळ आणि श्रीधर भाऊ मोहोळ यांच्या दोघांमुळे सर्व जवळजवळ 110 संघांना संधी भेटली. 120 आहेत का? मगाशी 110 म्हणले म्हणून
120 संघांना संधी भेटली आणि मनापासून आपले सर्वांचे आभार. राहुल भैया साठे असतील. हे नियोजन करणं म्हणजे सोपं नाही. मी पण एक आयोजक आहे, कारण की दिवस रात्र झोप लागत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि बक्षीस समारंभ होत नाही तोपर्यंत. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस पराभूत आहेत, प्रथमतः बॅटिंग करायचे आव्हान घरचंच आहे. किती टार्गेट द्याल, काय सांगाल? टार्गेट असं नाही आहे, पण जास्तीत जास्त रन आम्ही बनवू आणि विजयाच्या दिशेने कशा पद्धतीने जाता येईल त्या पद्धतीने सर्व आमची टीम या टुर्नामेंटमध्ये खेळेल. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवर पाहुण्यांचं देखील मनापासून आभार. पाहुण्यांना विनंती करेल 2 शब्द शुभेच्छा खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने. संपूर्ण देशामध्ये विविध खेळाचं आयोजन खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुणे शहरामध्ये जे आयोजक आहेत असे आपल्या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून व यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आज पूर्ण शहरामध्ये एक 37 खेळांचं आयोजन केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या खडकवासला मतदारसंघामध्ये क्रीडा स्पर्धेचं क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. खरं तर आमच्या खडकवासला मतदारसंघाला एक मोठी या ठिकाणी क्रिकेट सारखा खेळ दिलेला आहे आणि संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी अण्णांचे खूप आभार मानतो व आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ही जी स्पर्धा आहे यशस्वी होण्याच्या मागे प्रयत्न करत आहेत व चांगली स्पर्धा या ठिकाणी होती. ज्या भागातील नागरिकांना एक चांगली पर्वणी या ठिकाणी ठरलेली आहे. तसेच पुणे शहरातील 37 ज्या काही क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये पुणे शहरातील सर्वच खेळाडू या ठिकाणी सहभागी होणार आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्वच मान्यवर पाहुण्यांचं मनापासून आभार. आपण सर्वांनी या स्पर्धेला वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहून सदिच्छा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खासदार मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या वतीने आपलं मनापासून आभार. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकूयात शैलेश नेवंगडे सरांना. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. पहिल्या डावाचा खेळ आणि पहिल्या डावामध्ये झालेला तुफानी हल्ला बॅटिंग मध्ये आपण पाहिला. त्यामध्ये अजून एक अर्धशतक आपण पाहिलं आणि त्यानंतर इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होते. म्हणजे नाण्याची पहिली बाजू आपण बघितली, दुसऱ्या बाजूला इथे आपण सुरुवात करतोय. मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला वेळोवेळी लाभते. आमच्या सिंहगड रोड भागातील वडगाव बुद्रुक मधील एक सामाजिक कार्यकर्ते अविनाश शेठ चरवड यांचं शुभागमन आणि त्याचबरोबर बजरंग नाना यांचं देखील शुभागमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. आणि इथे सुरुवात होतीये षटक क्रमांक पहिल्याला. संदीप कदम इथे एक जुना जाणता गोलंदाज, इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्या तावांतर. एक्स्ट्राजने इथे धावसंख्येचा शुभारंभ होतोय. सुरुवात केली जाते आणि प्रारंभ इथे अतिरिक्त धावेने केला जातोय. 1 धाव. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील भरकटला जातोय. बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु दिशा इथे भरकटली जाते. त्यामुळेच इथे धावसंख्येची दशा देखील बिघडली जाते. 2 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. अतिरिक्त एक चांगला गोलंदाज आहे, एक जुना जाणता गोलंदाज आहे आणि कित्येक दशक या खेळाडूने देखील कोथरूडचं नाव क्रिकेटच्या पटलावरती जिवंत ठेवलंय. इथे मात्र इनसाइड आउटचा मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल, परंतु तिथे मात्र चूक होतीये. झेल निसटतोय आणि जीवदान इथे मिळतंय. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजाने चांगलं जाळं विणलं, परंतु जाळं काही अंशी फाटकं निघालं. फाटक्या जाळ्यातून चेंडू निसटला आणि चेंडूने मात्र माती खाल्ली. झेल निसटतोय, जीवदान बॅटरला मिळतंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इन बिन 3, 3.5. 3 धावा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, लेफ्ट हँडेड बॅटर आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे केली जाते. पुन्हा एकदा काहीसा बदल आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये तैनात आहेत. अगदी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर अथवा आपण म्हणू शकतो वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 खेळाडू इथे 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. आणि त्याच दरम्यान पुढचा चेंडू. इथे देखील भला मोठा प्रहार. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. अगदी मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. ये होईना बात. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम इथे बॅटरने केलंय. इथे बॅटरने जे जीवदान मिळालं, स्ट्राईक चेंज झाली आणि लगेच आपण पाहतोय जे नवीन बॅटर स्ट्राईकला आले त्यांनी मात्र ठोकून दिलाय षटकार 6 धावांसाठी.
डावखुरी शैलीच्या गोलंदाजाच्या विरोधात प्रहार करणं हे डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला काहीच सोपं आव्हान मिळालं आणि त्याचा फायदा इथे घेण्यात येतोय. धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्या होते ती 9 धावा. पहिलं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षकाने सूर मारला सूर, परंतु निघाला धूर. इथे मात्र झेल टिपता येत नाहीये, झेल निसटतोय. पुन्हा एकदा जीवदान मिळत आहे. आता दोन्ही बॅटर असे आहेत की जीवदानावरती त्यांची पुढची काही कारकीर्द इथे स्थिर स्थावर होईल. धावसंख्या होते ती 10. गोलंदाज करे तो क्या करे. जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही तर मात्र बॅटर इथे फ्री माइंड आणि अगदी फ्री हँड इथे फटकेबाजी करू शकतात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल करण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय आकेश अभंगे तिथे तैनात आहेत. एक वेगवान गोलंदाजी आहे या संघाकडे, परंतु क्षेत्ररक्षण जर झालं नाही तर प्रतिस्पर्धी संघाचे बॅटर या धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील करतील. हा चेंडू देखील भरकटला जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांकडे हलकीशी दाद, परंतु पंचांनी अगदी कठोर निर्णय इथे दिलाय आणि गोलंदाजाला देखील ते ठाऊक आहे आणि ती रिएक्शन आपल्याला गोलंदाजाची पाहायला मिळाली, परंतु तिथे मात्र वाईट बॉल आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 11. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. गोलंदाज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, वेळोवेळी चांगली संधी निर्माण करतायत, परंतु 2 झेल सुरुवातीच्या षटकालाच निसटतायत. इथे मात्र गती परिवर्तन, पुन्हा एकदा संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. इथे नशिबाची साथ त्या खेळाडूंना मिळते आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 1च धाव. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 74 धावांचा पाठलाग आहे. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा झाल्यात. संदीप कदम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुढचा चेंडू सुमित यांच्यासाठी उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू मात्र निर्धाव. फार वेळानंतर हा निर्धाव चेंडू येतोय आणि ज्या गोलंदाजीचा आपण म्हणतो ना की टप्पा गरजेचा आहे, म्हणजे संदीप कदम जर आपण पाहिलं ना तर कित्येक दशक या खेळाडूने देखील कोथरूडचा जो संपूर्ण क्रिकेटचा जो इतिहास आहे या देखील खेळाडूने घडवण्याचं काम केलेलं आहे. या खेळाडूकडे देखील ती क्षमता आहे. कित्येक खेळाडू घडवण्याचं काम देखील या खेळाडूने केलेलं आहे. एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स इथे मात्र जोरदार अपील केली आहे, परंतु पंचांनी ती अपील मात्र उचलून धरलेली नाहीये. पंचांकडे तुम्ही दाद मागायची आहे, फक्त दम देण्याचं काम करायचं नाहीये. दाद मागा, दम देऊ नका. आणि अल्ट्राएस साठी अजून ती सिस्टीम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेली नाहीये की आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. ती सिस्टीम नाहीये. तुमच्यासाठी रिव्ह्यू फक्त 2च गोष्टींना मिळू शकतो, एक तर व्हाईट बॉल अथवा बीमर जर तुम्हाला वाटला तर, अन्यथा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे इथे अपील केली, जोरदार अपील होती, परंतु ती अपील इथे पंचांनी फेटाळून दिली आहे. चांगली अपील म्हणता येईल. यष्टीरक्षक आणि गोलंदाजाने तर असं प्रयत्न केला की ही विकेटच आहे, तो जल्लोष सुरू केला, परंतु दोन्ही पंचांनी मात्र माना इथे हलवल्या आणि इथे नॉटआउटचा कॉल केला. म्हणजे एका षटकामध्ये घडलंय काय तर जवळपास 3 वेळा इथे बॅटरला जीवदान देखील मिळत आहे. पहिले षटक संपलं. संदीप कदम यांचं 12 धावा त्या दरम्यान खर्च केल्या. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आकेश अभंगे इथे एक वेगवान गोलंदाज, सुपरस्टार गोलंदाज इथे मैदानामध्ये येतात. म्हणजे अलीकडचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर 40+ क्रिकेट या खेळाडूने देखील गाजवलेलं आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यामधील एक नावाजलेला वेगवान गोलंदाज म्हणून देखील आकेश अभंगे यांच्या नावाची ओळख आहे. एक वेगवान गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतो, जिथे बॅटरचं अधिराज्य आहे त्या खेळपट्टीवरती बॅटरला अडकवण्याचं काम कशा पद्धतीने करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आकेश अभंगे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा, मिडॉनच्या दिशेने चेंडू अडवलाय, फेकी केली आहे, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप आणि इथे मात्र चेंडू निर्धाव आहे. हाच प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी करणार आहे, बॅटर तिथे वेगळे फटके खेळणार आहेत. जर अवाक्यामध्ये चेंडू आहे तर ते अडकवण्याचं काम, ते अडवण्याचं काम क्षेत्ररक्षकाला मात्र करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये काही चुका झाल्या, परंतु ती चूक सुधारण्याची संधी आहे. बघूया ती चूक सुधारली जाईल का. पहिला चेंडू तर आकेश अभंगे यांचा निर्धाव आहे, डॉट आहे. तर पुढचा चेंडू गणेश मोठा प्रहार केलाय, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही आणि बॉल इथे अडवण्याचा प्रयत्न तर केलाय. 2 धावा त्या दरम्यान नक्कीच मिळतील.
फेकी केली आहे. 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा झाल्यात. 14 रन्स ऑन अ बोर्ड. चांगला प्रहार होता. तिथे क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नव्हता आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागते. इनफिल्डच्या डोक्यावरून 30 सर्कलच्या वरून चेंडू खेळावा लागतो आणि तो प्रयत्न केलाय. त्यामुळे 2 धावा तर नक्कीच मिळतील. थोडंसं आउटफील्ड काहीसं ओलं आहे, परंतु हळूहळू स्पर्धेमध्ये रंगत वाढेल आणि त्यावेळेस आउटफील्ड देखील फास्ट होईल. पुढचा चेंडू इथे देखील उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न. या गोलंदाजाची ही खासियत आहे. वेग आहे, अचूक टप्पा आहे, योग्य नियंत्रण आहे आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला देखील होतोय. म्हणजे बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा जर योग्य असेल तर पिक्चर सुपर डुपर हिट आहे. बघूया आतापर्यंत तर टप्पा योग्य आहे आणि अचूक गोलंदाजी देखील इथे सुरू आहे. आकेश अभंगे पुन्हा एकदा सज्ज होतील तर स्ट्राईकला गणेश विघ्नहर्ता इथे स्ट्राईकला सज्ज आहे. जीवदान मिळाल्यानंतर त्याचा फायदा कितपत घेतला जाईल. पुढचा चेंडू आकेशांचा गणेशांच्या साठी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती आहे. पुन्हा एकदा तीच लाईन, तोच रिदम पाहायला मिळतोय. काय या गोलंदाजाच्या नावाची चर्चा आपण सुरुवातीपासून करतोय, काय या गोलंदाजाचा नामोल्लेख इतक्या वेळा केला जातोय, त्याचं उदाहरण त्यांनी गोलंदाजीमध्ये दिलंय. जी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत ना, त्यांना थांबवण्याचं काम, त्यांना रोखण्याचं काम, त्यांना बांधून ठेवण्याचं काम, त्यांना बेड्या ठोकण्याचं काम आतापर्यंत आकेश अभंगे यांनी केलंय. इथे MH15 HM 1422 क्रमांकाची थार गाडी आहे. ती कोणाची असेल तर ती प्लीज थोडीशी काढून घ्या, कारण तिथून एक मोठी गाडी पास करायची आहे. मला वाटतं ट्रक आहे तो पास करायचा आहे. त्यामुळे गाडीला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचं धोका होऊ नये, त्यासाठी ती थार गाडी लवकर काढून घ्या. MH14 कोणाची गाडी आहे? थार आपल्यापैकी कोणाची आहे तर काढून घ्या प्लीज. त्या दरम्यान आपण पाहतोय मॅच मध्ये लक्ष देऊया. थोडंसं इथे लक्ष देणं देखील गरजेचं आहे. 18 धावा झाल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र इनसाइड आउट. पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी करतायत. चुकीला नसेल माफी आणि बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या जवळपास, जिथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. मगाशी आपण म्हटलं की सकाळी डोक्याला लावायचं तेल अजून हातातून निसटलं नाही, त्यामुळे चेंडू हातातून निसटतोय. परंतु आता म्हणता येईल सकाळी आंघोळीचा ओला साबण जसा हातातून निसटतो ना, तसा ओला चेंडू हातातून निसटतोय आणि झेल निसटल्यानंतर या मात्र 2 धावा मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 20 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 54 धावींची गरज आहे. 18 बॉल 54. जितक्या धावा या ठिकाणी आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण नेहमीच पुणे जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंना ही खेळण्याची संधी या मैदानामध्ये मिळते. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एवढं सुसज्ज ग्रासमय मैदान जे आपल्याला ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध होतं ते संतोषजी मते साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. एवढं चांगलं मैदान, खऱ्या अर्थाने ग्रीन ग्रास लश ग्राउंड आपण पाहतोय आणि या हिरव्या गालीच्या वरती खेळण्याचा आनंद काहीसा औरच आहे. हा, आणि इथे स्वागत केलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे किती आहे? 20 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये बॉलिंगला कोण आहे? आकू बॉलिंगला कोण आहे? समीर इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय टो क्रशिंग यॉर्करचा वापर केलाय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होतीये. मोरे साहेबांच्या वतीने मते साहेब आपलं स्वागत केलं जात आहे. मोरे साहेब आहेत इथे आणि तुमचीच वाट बघतात आणि त्यांनी स्पेशली सांगितलं की मी स्वागत केलं असं सांगा. पुढचा चेंडू इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव आहे. 16 चेंडू मध्ये अजूनही 54 धावींची गरज आहे. ज्यांच्या माध्यमातून एवढं चांगलं मैदान आपल्याला जे उपलब्ध करून दिलं गेलं ते मते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं योगदान देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी चांगलं दिलं जातं, कारण एवढं चांगलं सुसज्ज असं मैदान, वेल मेंटेन मैदान आपल्याला पाहायला मिळतंय.
त्यांचं देखील कौतुक आहे. धावसंख्या 20. पुढचा चेंडू इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल हवाई सफर. बॉल चाललाय सीमारेषा पार. हा येतोय खासदार क्रीडा महोत्सवाला सलामी देणारा खणखणीत षटकार 6 धावांसाठी. काय इथे फटका खेळण्यात आला. अगदी आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम नक्कीच करतो नाही का. जयंत पाटलांचा एक चांगला डायलॉग आहे, आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम फिट करतो आणि तोच कार्यक्रम इथे केलाय. गोलंदाजाचा करेक्ट कार्यक्रम 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय झपाट्याने वाढत चालली आहे. अगदी पलीकडच्या नेट वरती चेंडू मारलाय. 26 धावा झाल्यात. या फटक्यांची गरज आहे. चला पटकन खेळत राहा. स्ट्रॅटेजिक टाइमआउट साठी वेळ नाहीये. मैदानामध्ये स्वतः कपिल पाणी घेऊन गेलेत. आता ते पाणी आहे की डेन टॉनिक आहे हे येणारा काळ नक्कीच कळेल. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील ओजीएसटीच्या लगत आहे. सोडून दिलाय. आता सोडून देणं देखील मला वाटतं इथे बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय की हा चेंडू वाईड बॉल आहे की नाही याची पडताळणी इथे तिसऱ्या पंचांकडे केली जाते. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. मुख्य पंचांनी निर्णय इथे फेअर डिलिव्हरी दिलाय परंतु मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. Yes, keep rolling, rolling, rolling. It's a fair delivery. Review unsuccessful. म्हणजे आता बॅटिंग टीमला इथून पुढे रिव्ह्यू मिळणार नाही. आता जे काही आहे ते पंचांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. पंच किती वेळा रिव्ह्यू घेऊ शकतात. इथे मात्र पट्ट्यात आला आणि बॉलला फेकून दिलंय. अगदी सर्व मान्यवरांना सलामी देणारा एक गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावा. क्या बात है. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 32. आता सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. शेवटचे 13 चेंडू आणि 42 धावेंची गरज. 13 बॉल 42. 13 बॉल 42. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील काहीशी गती कमी केली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू होतोय. शेवटचे 12 मध्ये 42 हे समीकरण आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे कमीत कमी 21 धावा इथे गरजेच्या आहेत. मुख्य व्यासपीठाकडे देखील आपण लक्ष दिलं तर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन काही मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या महाराष्ट्राची शान म्हणजे एक आकर्षक असा फेटा त्यांना प्रदान करून आपण त्यांचा सन्मान करतोय. खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आपण पाहतोय व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मराठमोळा फेटा परिधान करून इथे त्यांचा सन्मान केलं जातोय. सन्मानित केलं जात आहे. मान्यवरांचं योगदान देखील फार मोठं आहे कारण ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे त्यांचा देखील हातभार त्यांचं देखील योगदान तितकंच मौल्यवान आहे. मॅचकडे लगेचच आपण वळतोय. शेवटचे 12 मध्ये 42 अजूनही समीकरण आहे. प्रत्येक षटकामागे 21 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आकेश अभंगे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. थोडस स्पीडअप करा कारण यानंतर अजून जवळपास 4 मॅच आहेत. ही सूचना नाहीये, ही तुम्हाला केलेली रिक्वेस्ट आहे. थोडस सहकार्य करा प्लीज कारण यानंतर अजून 4 मॅच आहेत आणि ऑन टाइम आपल्याला त्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. उद्या नवीन संघ येतील आणि त्यांच्यामध्ये देखील मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. हा येतोय पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात करणारा एक खणखणीत चौकार 4 धाव्यांसाठी. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. अगदी बॉलचा अँगल तिथे ओळखला आणि त्यानंतर केलेला सुरेख असा प्रहार आणि त्या दरम्यान मिळतोय चौकार 4 धावा. आज प्रेक्षकांची देखील गर्दी आपण पाहतोय जी मैदानामध्ये होते. सर्व क्रिकेटचे दर्दी रसिक आहेत आणि क्रिकेटचे दर्दी आहेत म्हणूनच त्यांनी केलेली ही गर्दी आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने खासदार क्रीडा महोत्सवाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र काहीसा शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून उसळी घेणारा. उजयष्टीच्या लगत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव
कमबॅक केलंय आकेश अभंगे यांनी देखील. एक हुशार गोलंदाज आहे, अनुभवी आहे, वयाची 40 उलटलेला खेळाडू आहे, म्हणजे अनुभव किती दांडगा आहे. हा आपल्या कोथरूड भागातील देखील एक पुणे टेनिस प्लेयर आपल्या कोथरूड भागामध्ये रहिवाशीत आहेत. प्रथम जाधव यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक मॅच मधील एक आकर्षक अशी व्हिडिओ त्यांच्या युट्यूबद्वारे आणि इंस्टाग्राम वरती त्यांच्या माध्यमातून जे टिपले जात आहेत त्यांचं देखील विशेष आभार. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज आपल्या या स्पर्धेदरम्यान आपल्या खेळाडूंचे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. धन्यवाद, आपलं मनपूर्वक असे आभार. येस, स्विचिटचा पुन्हा एकदा फटका बघितलाय. चौकारासाठी धावसंख्या होते ती 40. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 34 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि 34 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल वेगवान पूर्ण केली आहे. एक धाव. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. व्यासपीठावरती देखील आपले सर्वच मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करणार आहोत. त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित देखील करणार आहोत. या मॅचच्या समाप्तीनंतर आपण ज्या वेळेस मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार त्याच वेळेस मान्यवरांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतोय. 8 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 33 धाब्यांची गरज आहे. या 2 चेंडूंवरती 2 बिगेटची गरज आहे. जर सामना आटोक्यामध्ये आणायचा असेल तर मात्र इथे मोठा प्रहार करणं फार गरजेचं आहे. 2 चौकार आलेत परंतु अजूनही 2 षटकारांची कुठेतरी कमतरता भासते. 8 चेंडू 33. इथे मात्र आडव्या बॅटचा वापर. बॉल पुन्हा एकदा करेल हवाई सफर. स्टँड अँड डिलिव्हर. जसा आला तसा फेकून दिलाय. बॉल सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत षटकार 6 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवलाय. आणि आडव्या बॅट मध्ये ज्या वेळेस येतो ना काहीतरी वेगळंच दिसतं आणि ते चित्र पाहायला मिळत आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फार दूरवरचा षटकार येतोय. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललं जात आहे. 27 धावा अजूनही विजयासाठी आहेत. 7 चेंडू 27 धावा. 21 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या होत्या. जर या चेंडूवरती षटकार आला तर या षटकामधल्या धावा येतील तर पुढच्या षटकामध्ये देखील 21 राहतील. 7 मध्ये 27 सामन्याचं समीकरण. हा चेंडू मात्र बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे सुरेख असा टिपलेला झेल. सुनील यांनी मॅडी यांनी टिपलेला झेल. विकेटचं पतन. इथे बॅटर क्रमांक पहिला झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कपिल कोथरूड मधील एक नावाजलेला खेळाडू. म्हणजे ही सगळी जुनी जाणती मंडळी आहेत. म्हणजे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर संदीप, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आकेश, कपिल, सुधीर जो 5 तारखेला आपण खेळताना पाहणार आहोत. त्याचबरोबर इथे आपण पाहू शकता सुरेश परमार. एक चांगली फौज होती. म्हणजे त्या काळामध्ये ज्या वेळेस ज्यांच्या तारुण्यामध्ये त्यांनी खेळला. आता वयाची 40 उलटल्यानंतर थोडंसं खेळ कमीच होतो आणि कामानिमित्त त्यांच्याकडून खेळ म्हणावा तसा होत नाही. ती जबाबदारी त्यांची वाढली परंतु अजून देखील तो जोश त्यांचा काही कमी झालेला नाहीये. चला गोळा होऊ नका, पटकन खेळा. चला गोळा होऊ नका, पटपट खेळा. 6 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. थोडीशी घाई करा प्लीज, आपल्यालाही विनंती आहे. यानंतर लगेचच आपण पुढच्या मॅच कडे देखील वळणार आहोत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि त्या 6 चेंडूंमध्ये 27 धावींची गरज आहे. तर गोलंदाजाला इतकी माहिती तर दिली आहे. जवळपास 10 खेळाडूंनी गोलंदाजांना सांगितलं की नक्की काय करायचंय परंतु ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. जसं मनाला पटतंय तशी गोलंदाजी करावी लागेल. कारण प्रत्येक खेळाडू काहीतरी वेगळं सांगतो की तुला टप्पा कुठे टाकायचा आहे, बॉल कुठे हाताळायचा आहे. परंतु लोकांचं ऐकण्यापेक्षा जो आपल्याला टप्पा कळतो, आपल्याला जी गोलंदाजी करता येते ती गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. बघूया आता या 6 मध्ये 27. चला आकेश थोडस लवकर घाई करा कारण इथून पुढे 4 मॅच आहेत आपल्याला कव्हर करायच्यात. पुढचा चेंडू 6 मध्ये 27. स्ट्राईकला गणेश. पहिला चेंडू वरती षटकार 6 धावा.
पहिल्या चेंडूवरती षटकार. आता मात्र थोडस वातावरण बॉलिंग टीमच्या डगआउटचं देखील चिंताग्रस्त आहे. बॉलर नेम सचिन. षटकार आहे. गोलंदाजाची ऍक्शन पण चेक करायची आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय पण बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय ना. मगाशी वाईड बॉल साठी घेतला होता त्यांनी. एकच रिव्ह्यू आहे ना. पंचांचा रिव्ह्यू आहे. तुम्ही पंचांकडे दाद मागू शकत नाही. पाच चेंडू आणि 21 धावींची गरज आहे. संकेत इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी सज्ज आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू हाताळलाय. एक धाव तरी इथे वेगात पूर्ण केले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केलाय आणि तिथे कपिल इथे बाद होत आहेत. डायमंड डकची शिकार ठरतायत एकही चेंडू न घेता. कशा संदर्भात? पंचांचा कॉल आहे. हा पंचांचा कॉल आहे का? येस, पंचांचा कॉल आहे. गोलंदाजाची शैली इथे तपासून घ्यावी लागेल. गोलंदाजाची शैली तपासायची आहे. तिसऱ्या पंचांकडे हा कॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे कॉल दिलाय आपण. गोलंदाजाची शैली आपण इथे तपासून बघायची आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. योग्य पद्धतीने चेंडू हाताळलाय की नाही त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तिसरे पंच रमजान शेख तिथे तैनात आहेत. अजून एक आहे. बॅटर एकमेकांना क्रॉस झालेत का नाही ते पण चेक करा. इथे पंचांनी कळवलंय नो बॉल आहे कारण गोलंदाजाची शैली अपवादास्पद आहे. नो बॉल तर आहे. बॅटर पण बाद आहे परंतु तो कुठला त्यासाठी देखील टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. हे टेक्नॉलॉजी आल्यामुळे पंचांचं काम थोडंसं सोपं झालंय. काय कधी कधी होतं असं उघड्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जातं. आता नक्की बॅटर कुठले बाद आहेत? कपिल बाद आहेत की गणेश बाद आहेत हे बघावं लागेल. तिसरे पंच पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा वापर करतील. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. फ्रंट अँड बॅक आणि साईड कॅमेरा आहे आणि तिसरे पंच आपल्याला तो निर्णय देतील. फिल्डिंग लावून घ्या ना तोपर्यंत. फिल्डिंग काय गोळा होतीये? फिल्डर आपापल्या जागेवरती जा. बॅटर कोण बाद आहेत ते सांगण्यात येतील. तुम्ही तोपर्यंत आपापल्या जागेवरती जा. तिसरे पंच इथे वेळ घेऊनच हा निर्णय देतील की नक्की गणेश बाद आहेत की कपिल बाद आहेत. कपिल इथे बाद आहेत. यस, क्रॉस झालेत म्हणजे एकमेकांना क्रॉस झालेले आहेत. कपिल पवळे इथे बाद होत आहेत. डायमंड डकचे शिकार ठरतायत आणि नवीन बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी गणेश इथे बॅटिंग साठी येत आहेत. आताची एकूण 2 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 19 धावींची गरज आहे. 5 बॉल 19. 5 चेंडूंमध्ये 19 धावा. नवीन गोलंदाज मंगेश आणि नवीन बॅटर गणेश बोडके. फ्री हिटचा चेंडू फ्री हिट केलाय आणि बॉल देखील गेलाय. सीमा रेषा पार पार पार. षटकार ठोक डाला. आता मात्र इथे संघ अडचणीमध्ये आलाय. बँक बॅलन्स जास्त असून चालत नाही. उधळपट्टी जास्त केली की कर्जबाजारी होतोच. ते जिवंत उदाहरण आहे. उधळपट्टी केली, नो बॉल, षटकार आणि त्यामुळे परिस्थिती आता आटोक्याच्या बाहेर. शेवटचे 4 चेंडू आणि त्या 4 चेंडूंमध्ये 13 धावेंची गरज. 6 मध्ये 27 ची मॅच, 4 मध्ये 13 आली आहे. फ्रीटच्या चेंडूवरती सुपर डुपर हिट केलाय. पुढचा चेंडू 4 मध्ये 13 काय होईल?
निर्धाव, चौकार, षटकार. हा चेंडू मात्र भरकटलाय. काहीतरी वेगळं. बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवांतर धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. या ठिकाणी आपण पाहतोय किरणजी आगवणे साहेबांचं शुभागमन होत आहे. वेलकम सर. आपलं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने खासदार क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय. पुढचा चेंडू. 4 चेंडूंमध्ये 12. इथे देखील फुल टॉस. नो बॉल. बीमर. इथे एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे यश मिळत आहे. 1 से भले 2, 2 से भले 3. 3 धावा पळून पूर्ण केलाय. बीमर. गोलंदाजांकडून चुका आणि फक्त चुका होत आहेत. काय इथे गोलंदाजी सुरू आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला मीटिंग का घेतली होती, कारण शेवटचा गोलंदाजच चांगला नाहीये. जबाबदारी इतकी मोठी होती की त्याला सगळ्यांनी सांगितलं की बाबा तुला फक्त 6 बॉल चांगले टाकायचे आणि तीच चूक इथे झाली. सगळ्यांनी सांगितलं परंतु मनाचं ऐकल्यामुळे असा परिणाम झाला. साज बाज और ताज. 3 धावा. आता पुन्हा एकदा फ्री हिट. 4 चेंडू आणि 9 धावींची गरज. 4 बॉल 9. हा चेंडू काय आहे? डॉट आहे. 3 चेंडू 9 धावींची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. खासदार क्रीडा महोत्सव यासाठीच ओळखला जाईल. प्रत्येक मॅच सुपर डुपर हिट आहे. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. सुनील यष्टनच्या मागून क्षेत्ररक्षण सजवतायत. शेवटचे 3 मध्ये 9. पुढचा चेंडू गणेश साडी. इथे फुल टॉस आणि बॉलला फेकून दिलाय. त्यामध्ये नो बॉल. हे भगवान ये क्या हुई. मोये मोये चीन टपाक डमडम. षटकार. 6 धावा. आता इथे डोक्यावरती हात मारायचीच वेळ आहे. करे तो क्या करे. काही होत नाही. जर अगोदरच्या गोलंदाजांनी चांगली केली, शेवटचं षटक आणि त्यामध्ये चुकांवरती चुका, इथे चुकीला नसेल माफी मिळणारच नाही. खराब गोलंदाजी. त्याचा फायदा मात्र गणेशने घेतलाय. बॉलर बंद करावं लागेल ना. ते केलाय. ते पंच हुशार आहेत, ते सांगतील. 2 बीमर हाताळल्यामुळे इथे हा देखील एका षटकासाठी 3रा गोलंदाज म्हणजे फार अवघड आहे. माझ्या संघामध्ये चांगले फिल्डर होते, माझ्या संघामध्ये चांगले बॅटर होते, परंतु मी गोलंदाज घ्यायला विसरलो आणि त्याचा परिणाम माझा संघ स्पर्धेतून बाहेर पडतोय की काय. आता नवीन गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 3 धावींची गरज. 2 धावींची गरज. माफ करा, 2 धावा. 3 बॉल 2. 6 मध्ये 27 गरजेच्या होत्या. आता मॅच आली आहे 3 चेंडूंमध्ये 2 धावा. गाडी थार गाडी कोणाची आहे? पटकन बाहेर ज्यांची लावले त्यांची काढून घ्या. इथे तर नाहीये, कोणाचीच नाहीये थार. शेवटचे. वा, इथे वाईट बॉल आहे. स्कोर आर लेवल. आता 3 चेंडू आणि 1 धावीची गरज. उलटा पुलटा आणि इथे मॅच फिनिश. क्या बात आहे. गणेश यांचा बोलबाला मॅच जिंकून देणारी एक मोठी इनिंग पेश केली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच संकेत. माफ करा, गणेश नाहीये, संकेत नाव आहे, परंतु नाव इथे कळवलं वेगळं. चला, दोन्ही टीम लगेच हात मिळवण्यासाठी मैदानामध्ये लाईनअप करून जायचंय. चला बॅटिंग टीम आपण लाईनअप करून. येस, हा लगेच अडीच. चला आपण मॅन ऑफ द मॅच इथे प्रदान करतोय आणि मॅन ऑफ द मॅच संकेत इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. आणि सर्व व्यासपीठावरती